15 ते 16 इथं रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. आता बाकीच्या या बी बाजूला बघितलं आणि या बी बाजूला बघितलं तरी आपल्या 20 किलोमीटर इकडे बी एकही रेल्वे स्टेशनला स्टेशन मास्तर नाही, तिकीट विक्री नाही, ट्रॅक नाहीत. इकडे बी तसंच परिस्थिती आहे. आणि जर आपल्या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कळंब केज पासून कळंब पूर्ण केज तालुका, कळंब तालुका आणि ह्या ढोकीच्या परिसरातल्या 100-150 गावातील नागरिकांसाठी ढोकीचं रेल्वे स्टेशन एकदम मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे. रेल्वेच्या आपण मागण्या याप्रमाणे करता की या ठिकाणी तुम्ही प्रायोगिक तत्वावर 6 महिन्याचा रेल्वे स्टॉप एक्सप्रेस कुठल्याही एका गाडीला एक्सप्रेस स्टॉप द्या, जेणेकरून 6 महिने तुमचं जेवढं अपेक्षित काउंटर असेल त्यापेक्षा पुढे जाण्याचा आम्ही सगळे ढोकीकर परिसर मिळून प्रयत्न करणार आहे. आणि तुमचं अपेक्षित काउंटर झालं तरच आमचा स्टॉप कंटिन्यू ठेवा, नसता बंद करा. ही बी आपण म्हणजे रेल्वेच्या आर्थिक दृष्टीने सुद्धा आपण त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं आपण स्टॉप द्यावा अशी मी या 1 दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनाच्या उपोषणाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे सोलापूरचे अधिकारी आलेले आहेत, धाराशिवचे RCFचे अधिकारी आलेले आहेत, सर्व अधिकारी आहेत, त्यांना विनंती करतो. साधारण 2003-04 ला या ठिकाणी पहिल्यांदा नॅरोगेज म्हणजे बारकी रेल्वे होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ब्रॉडगेजची मंजुरी आणली आणि ब्रॉडगेजची मंजुरी आणल्यानंतर 7-8 वर्ष हा रेल्वे मार्ग बंद होता. पुन्हा 2008-9-10 ला हे रेल्वे मार्ग नवीन चालू झाला. त्यावेळेस सुरुवातीला लातूर मुंबई एकच एक्सप्रेस गाडी या ठिकाणाहून चालत होती. त्यावेळेस पुन्हा आम्ही 2011-12 ला संजयराव 2011-12 ला आम्ही एक 50-60 युवक येऊन आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं पहिल्यांदा की बाबा या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे चालू झालेली आहे आणि ढोकीच्या ठिकाणी 10-12 साखर कारखाने आहेत. या ठिकाणी वीज महामंडळ आहे. एक ढोकी परिसर, कळंब परिसर, केज परिसर या ठिकाणचा सर्व नागरिकांसाठी सोयीचा आहे. या ठिकाणी आपण एक्सप्रेस स्टॉप द्यावा. परंतु आपल्या गावची थोडी प्रतिसाद न भेटल्यामुळे मध्यंतरी थोडा विषय स्टॉप झाला. पुन्हा एकदा आपण 2 वर्षापूर्वी आपण रेल्वे कृती समिती स्थापन करून गेल्या वर्षी पण या ठिकाणी आपण 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. गेल्या वर्षी फक्त लय झालं एक 10-12 संख्या उपोषणाला होती. आणि त्या संख्येचं कारण बी तसंच आहे की रेल्वेचा नाद शक्यतो कोणी करीत नाही. नग म्हणतं बाबा एकदा जर दसकट अडकलं तर एकदा पुण्याला केस, एकदा बंगळुरूला केस, एकदा दिल्लीला केस. आणि ती बी रेल्वेची भीती आहे म्हणूनच रेल्वे विभाग बी सक्षम आहे. रेल्वेची भीती नसती तर दुसरं म्हणजे बऱ्याच ही होत्यात. पण यावर्षी समाधानकारक संख्या झालेली आहे. आणि रेल्वे प्रशासनाला पण विनंती आहे की ढोकी या ठिकाणी सर्व काही व्यवस्था आहे. आपण 6 महिन्यासाठी आम्ही एक 3-4 गाड्याची मागणी केली. त्यापैकी जी गाड्या या ठिकाणाहून जेवढ्याही एक्सप्रेस जातात, जेवढ्याही गाड्या शक्य आहेत तेवढी कुठलीही एखादी गाडी थांबवा, 2 गाड्या थांबवा, तुमचं काउंटर तेवढं झालं तरच आम्हाला पुढे 6 महिन्याच्या पुढे हे करा, स्टॉप द्या. आणि रेल्वे प्रशासनाला मी सगळ्या इथं सुविधा आहेत एकदा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि यानंतर सुनील शिंदे आपले 2 शब्द व्यक्त करतील. आज आपल्या ढोकी रेल्वे स्टेशन येथे 1 दिवसाचे उपोषण जे रेल्वे थांबा मेळावा म्हणून आपण ठेवलेला आहे त्यासाठी कारण बी तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या लातूर ते धाराशिव त्याच्यामध्ये सर्वात मोठं स्टाफ असणारं स्टेशन मध्ये ढोकी आहे. आणि लातूर आणि धाराशिवच्या मधलं जर अंतर काढलं तर ढोकी येथे स्टाफ मिळवण्यासाठी कुठली अडचण नाही. त्याच्यामध्ये कळंब पासून ते केज पासून ढोकीला येणारे प्रवासाची संख्या आहे. त्यांना लातूर बी परवडत नाही किंवा धाराशिवला बी जाणं परवडत नाही. केज आणि कळंबवाल्याला ढोकी स्टाफ परवडतंय. ढोकीला येण्या जाण्यासाठी सुविधा आहे. आणि आपल्याला जर जायचं असेल पुणे, मुंबई, हैदराबाद
तर आपल्याला धाराशिवला जावं लागतं. हे सगळं आडमार्ग होत आहे. या ठिकाणी जर स्टाफ मिळाला तर आपल्या डोकीवाल्याची व्यवस्था होती, आजूबाजूच्या 5-50 गावची व्यवस्था होती. आणि ती मिळण्यासाठी तशी ठोस कारण आहेत. साखर कारखाना आहे, वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांचं समाधी स्थळ संत तेर हे आपल्या डोकीपासून 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच जैन समाजाचं सर्वात मोठं मंदिर तेर येथे आहे. आणि त्या समाजाला पूर्ण देशातून येण्यासाठी डोकीच हे ठिकाण महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून रेल्वे प्रशासनानं डोकी येथे काही काळासाठी का होईना पण एक गाडी थांबवायला हरकत नाही आणि बघायला हरकत नाही की नेमकं किती प्रवासी ये जा करतात, हे अनुभव घ्यायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आम्हाला सोलापूरला गेल्यानंतर पाठीमागे त्यांनी शब्द दिला होता की आम्ही एक गाडी चालू करू, पण त्याच्यानंतर काही त्यांनी पुढे कारवाई केलेली नाही. रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना बी आपण सगळे भेटायला गेल्यानंतर त्यावेळेस सुद्धा असाच प्रस्ताव मांडला होता की एक गाडी तात्पुरती थांबवा, पण ती पुढे समजा ते आता मंत्रिमंडळात नाहीत. पण आपले जे खासदार आहेत तिथले माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर, पुन्हा आमदार कैलास पाटील, आमदार राणा जगजिश पाटील यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा या ठिकाणी रेल्वे थांबा किती महत्वाचा आहे आणि लोकांना एसटीनं जायचं म्हणल्यानंतर किती त्रास आहे. आपण बघताय डोकीमध्ये एसटी सुद्धा जागेवर थांबत नाही, पुढं मागं रोजचं रोज चालू आहे. मग रेल्वेचं तसं नाही, रेल्वे बरोबर त्याच्या टायमिंग मध्ये येणार आहे, थांबणार आहे. कंडक्टर आणि ड्रायव्हर संघ जर रोज सगळ्यांनी भांडणं करीत बसायचं म्हणलं तर सगळ्यावर खटले दाखल होतील. की ह्यासाठी तुम्ही चप्पल म्हणजे पाळा आहे, चप्पलच घालायचं नाही जोवर आपलं म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत. तर याबद्दल काय तुम्हाला समजा त्रास होतो का? ऊन आहे, टेम्परेचर आहे 40-42. एखाद्या गोष्टीसाठी जर आपण एखादी गोष्ट त्यागली तर ते आपण ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट त्यागली ते त्या गोष्टीचा विसर पडत नाही आणि आपण सतत त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे म्हणून चप्पल पाळलेली आहे. त्याचं काही एवढं काही त्रास वगैरे नाही, कारण लवकरात लवकर सर्व ग्रामस्थाच्या वतीने आंदोलनाचे चालू आहे आणि लवकरात लवकर गाडी थांबेल अशी आशा आहे. पण या आंदोलनाला कुणी कुणी पाठिंबा दिला होता? या आंदोलनासाठी डोकी आणि परिसरातील 7-8 गावचे नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते आणि कळंब, केज या ठिकाणच्याही नगरपालिकेनं आपल्याला पत्र दिलेले आहे की डोकी रेल्वे स्टेशन आमच्यासाठी सोयीचं आहे. पण यानंतरची काय भूमिका आहे? समजा तुम्ही निवेदन दिलं, जरी आम्ही या ठिकाणी आज लक्षणिक उपोषण केलं तरी भविष्य काळात या रेल्वेचे प्रशासन ज्या पद्धतीने काम करतंय, मग कुर्डवाडी विभाग असेल, सोलापूर विभाग असेल, ती झाल्यानंतर जनरल मॅनेजर मुंबई विभाग असेल, आम्ही या अगोदर दिल्लीला रेल्वे भवन येथे जाऊन सुद्धा या गोष्टीचं निवेदन दिलेलं आहे. तिकडून पण वरून पण कारवाई चालू आहे आणि खालून पण, त्यामुळे लवकरच आशा आहे डोकेला स्टॉप होईल. ओके, धन्यवाद.